नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। सध्या सोशल मीडियावरती एकच बातमी वाऱ्यासारखी पसरू लागली आहे की राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकाच दिवशी 4,000 रुपये या ठिकाणी जमा होणार। यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये अशा एकूण 4,000 रुपयांचा समावेश आहे। पण खरंच का आता एकाच दिवशी 4,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार का? नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार? प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होत आहे का? तसेच पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील तुमच्या खात्यावरती केव्हा जमा होणार? नेमका हप्ता कधी किती वाजेपर्यंत जमा होणार? या सर्व प्रश्नांचे उत्तरे तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत। म्हणजे की तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। राज्यभरातील जे शेतकरी ज्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत होते, अखेरकार तीच बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली असून आता शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता पैसे जमा होण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झाला आहे। फक्त नमो शेतकरी योजनेचाच हप्ता नव्हे तर पीएम किसान योजनेचा हप्ता देखील आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होणार आहे। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे एकूण 2,000 रुपये, पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि या दोन्ही हप्त्यांचे एकूण किती तर 4,000 रुपये आता तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत। पण हे 4,000 रुपये कशा पद्धतीने या ठिकाणी जमा होणार, कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता जर सध्या पाहायला गेलं तर सध्या पीएम किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलवरती काही महत्त्वाच्या तांत्रिक हालचाली सुरू झाल्या आहेत। यामध्ये RFT सिंगल्ड बाय स्टेट किंवा FDO जनरेटेड यासारखे जे मेसेज आहेत लाभार्थ्यांच्या स्टेटस मध्ये या ठिकाणी दिसत आहेत। जेव्हा अशा तांत्रिक प्रक्रिया सुरू होतात तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की केंद्र सरकार हप्ता वितरित करण्याच्या तयारीमध्ये आहे। तसंच दुसरीकडे महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी योजना ही केंद्राच्या पीएम किसान योजनेवरती आधारित आहे। नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आहे तो आधीच या ठिकाणी थकीत आहे। त्यामुळे लोकांमध्ये असा समज निर्माण झाला आहे दोन्ही या ठिकाणी सरकारी मिळून एकाच वेळी दोन्ही हप्ते शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा करतील। पण याची आता सध्या स्थितीला वस्तुस्थिती वेगळीच आहे। आता राज्यातील नमो शेतकरी योजना नोव्हेंबर महिन्यामध्येच राज्यातील शेतकरी बांधवांना मिळायला पाहिजे होता, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे आणि निधीच्या उपलब्धतेमुळे तो हप्ता लांबणीवरती पडला। म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आहे हा खरं तर नोव्हेंबर महिन्यामध्ये तुमच्या खात्यावरती जमा होणे अपेक्षित होते, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी सरकारला उशीर झाला। आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला असला तरी शेतकरी बांधवांना काळजी करण्याची काहीही गरज नाही। राज्य सरकारच्या माध्यमातून अखेरकार शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये आला असून अखेरकार आता शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्यासाठी वेग आलेला आहे, हालचालींना वेग आलेला आहे। आता राज्यातील नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 2,000 रुपये हे जमा होणार आहेत। तसेच अनेक शेतकरी बांधवांच्या मनामध्ये शंका आहे की सध्या काही स्थानिक निवडणुका किंवा आचारसंहिता लागू आहेत, मग अशा काळामध्ये पैसे या ठिकाणी जमा होणार का? तर बघा शेतकरी मित्रांनो, हे स्पष्ट आहे की नमो शेतकरी योजना ही एक निरंतर चालणारी कल्याणकारी योजना आहे आणि हा हप्ता थकीत आहे। त्यामुळे नवीन घोषणा असण्यास म्हणजेच की निवडणुकी चालू असणार, अशा समित्या चालू असणार, यामुळे वितरणाला अस्थगिती देत नाही। म्हणजेच की सोप्या भाषामध्ये जर पाहायचं झालं तर निवडणुका सुरू असेल किंवा निवडणुकीची आचारसंहिता
सुरू असली तरी नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी कोणतीही अडचण नसणार आहे. म्हणजेच की हप्ता वितरण करण्यासाठी कसलीच अडचण या ठिकाणी नाही असं या ठिकाणी म्हणजेच की सांगण्यामध्ये आलं आहे. म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं आचारसंहिता या ठिकाणी सुरू असली तरी निवडणुका सुरू असल्या तरी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जमा केला जाणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. उलट सरकार या ठिकाणी लवकरात लवकर हप्ता वाटप करण्याची प्रयत्न सध्या करत आहे. याचं कारण म्हणजेच की आता जिल्हा परिषद निवडणुका आहेत. निवडणुकापूर्वी राज्य सरकार शेतकरी बांधवांना खुश करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करत असून या पार्श्वभूमीवरती शेतकरी बांधवांच्या खात्यावरती लवकरात लवकर पैसे जमा झाले पाहिजे असा सरकारच्या माध्यमातून सध्या प्रयत्न केला जात आहे. आता नक्कीच राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा मिळणार आहे. आता बोलूयात केंद्राच्या PM किसान योजनेबद्दल. तर शेतकरी मित्रांनो 1 फेब्रुवारी केंद्राचे बजेट या ठिकाणी सादर केले जाणार आहेत. अनेक तज्ज्ञांचे असे मत आहे की या बजेटची वार्षिक रक्कम 6,000 रुपये वाढून 8 किंवा 9,000 रुपये या ठिकाणी केली जाऊ शकते. म्हणजेच की PM किसान योजनेच्या मानधनामध्ये आता लवकरच वाढ होण्याची या ठिकाणी शक्यता आहे. आणि जर कदाचित PM किसान योजनेच्या मानधनावरती वाढ झाली तर याचा फायदा राज्यातील शेतकरी बांधवांना नक्कीच होणार आहे. जर सरकारने ही वाढ करण्याचा निर्णय घेतला तर 22वा हप्ता हा बजेट नंतर म्हणजेच की 20 फेब्रुवारी सुमारे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होईल. आता PM किसान योजनेचा 22वा हप्ता नेमका कधी जमा होणार, सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार, त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा हप्ता कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार, तर चला पाहूया सविस्तर जिल्ह्यांची यादी. त्यापूर्वी तुम्ही जर या YouTube चॅनलवरती नवीन आलेला असाल तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका, जेणेकरून तुम्हाला अशीच योजनांविषयी सर्वात आधी माहिती मिळत राहील. त्याचबरोबर शेतीविषयी सर्वात आधी माहिती मिळत राहील, त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा. तर चला पाहूया जिल्ह्यांची यादी. सर्वात अगोदर पाहूया नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमके कोणत्या जिल्ह्यात वितरित होणार आहे. नंबर 1 वरती आहे हिंगोली. हिंगोली मधील आता शेतकरी बांधवांना कसलीच काळजी चिंता करण्याची गरज नाहीये. हिंगोली मध्ये सर्व शेतकरी बांधवांना नमो हप्ता या ठिकाणी वितरित केला जाणार आहे. अहमदनगर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. अहमदनगर मध्ये सुद्धा नमो 2,000 रुपये या ठिकाणी हप्ता वितरित होणार आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मध्ये तुम्ही शेती करत असाल, छत्रपती संभाजीनगर मध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा नमो 2,000 रुपये हप्ता या ठिकाणी वितरित होणार आहे. त्यानंतर अमरावती मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमो हप्ता या ठिकाणी 2,000 रुपये वितरित केला जाणार आहे. त्यानंतर बीड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाहीये. बीड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमो हप्ता वितरित केला जाणार आहे. त्यानंतर बुलढाणा मधील जर तुम्ही शेतकरी असाल, बुलढाणा मध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे. बुलढाणा मध्ये सुद्धा नमो हप्ता वितरित केला जाणार आहे. त्यानंतर बीड मध्ये सुद्धा नमो हप्ता वितरित केला जाणार आहे. त्यानंतर गोंदिया मध्ये सुद्धा या ठिकाणी नमो हप्ता वितरित होणार आहे. त्यानंतर सांगली मधील जर तुम्ही शेतकरी असाल, सांगली मध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे. सांगली मध्ये सुद्धा नमो हप्ता या ठिकाणी वितरित केला जाणार आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. सिंधुदुर्ग मध्ये सुद्धा नमो 2,000 रुपये हप्ता या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून वितरित केला जाणार आहे. त्यानंतर वाशिम मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. वाशिम मध्ये सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमो 2,000 रुपये हप्ता वितरित केला जाणार आहे. तर आता त्यानंतर पाहूया नेमके PM किसान योजनेचा 22वा हप्ता 20 जानेवारीला वितरित होणारे कोणते जिल्हे यामध्ये पात्र करण्यामध्ये येणार आहेत. नंबर 1 वरती आहे चंद्रपूर मधील शेतकरी बांधवांना PM किसान योजनेचा 22वा हप्ता वितरित होणार आहे. त्यानंतर सांगली मधील सुद्धा PM किसान योजनेचा 22वा हप्ता या ठिकाणी शेतकरी बांधवांना दिला जाणार आहे. ठाणे मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना PM किसान योजनेचे 22वा हप्ता निधी या ठिकाणी वितरित केला जाणार आहे. त्यानंतर भंडारा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना PM किसान योजनेचा निधी वितरित केला जाणार आहे. त्यानंतर बुलढाणा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना PM किसान योजनेचा 22वा निधी या ठिकाणी वितरित केला जाणार आहे.
त्यानंतर सातारामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना PM किसान योजनेचा 22वा हप्ता केंद्र सरकारच्या माध्यमातून वितरित केला जाणार आहे. त्यानंतर रत्नागिरीमध्ये सुद्धा PM किसान योजनेचा 22वा हप्ता म्हणजेच की 2000 रुपये या ठिकाणी वितरित केले जाणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.